हो, ते हेच म्हणत होते की प्रत्येक दिशेच संध्यावंदन मध्ये दिलेलं आहे. हा, म्हणजे त्यांनी संधीचा काहीतरी संदर्भ घेतला होता त्यांनी. संध्यावंदन आणि मध्ये प्रत्येक दिशेला वंदन करताना या दिशांचं वर्णन आहे. हा आहे ना. आणि दिग्बंध नावाची एक प्रक्रिया आहे. त्या दिशेचा आपल्याला दिशेमधून कुठल्याही वाईट शक्ती येऊ नयेत म्हणून हम्म. दिग्बंध हा प्रकार आहे त्याच्यात. दिशा आणि मग दिशेचा दिग्बंध झाल्यानंतर म्हणजे तुमची जेव्हा कुठलाही न्यास होतो तेव्हा न्यासाची शेवट जो आहे तो दिग्बंधाने होतो पूर्ण. असा असा एक पूर्ण संध्येमध्ये दिलेला आहे. संध्येमध्ये आता गायत्रीची उपासना करतो आपण, तर गायत्रीचे म्हणजे याच्यामध्ये हृदय न्यास आहे. तर ह्या प्रत्येक न्यासाला त्या ठिकाणी शेवटी दिले म्हणजे अस्त्रायफट इथे दिग्बंध हा असा शब्द वापरला. हे सगळे झाल्यानंतर तुम्ही दिशाबंध म्हणजे दिशेतून कुठल्याही प्रकारचं दुसरी अन्य शक्ती येऊ नये म्हणून दिग्बंध करण्याची प्रक्रिया आहे. शेवटी सगळं हृदयात आणि हृदयातून आत्मतत्व. हा म्हणजे त्यांनी हृदय आणि हृदयाच्या नंतर हृदयाचं अधिष्ठान जे आहे ते आत्मतत्व आहे. आणि आत्मतत्व सर्वत्र व्याप्त आहे, परंतु आपल्याला त्याची जाणीव होत नाही. याचं कारण असं की आपण त्या जीवभावातून आपण सगळ्या परिस्थितीला पाहतो आणि जीवभावातून पाहिलं की त्या ठिकाणी व्यक्तित्व येतं. आत्मतत्वाला ब्रह्मरूप किंवा ब्रह्मांडाने व्याप्त असलेल्या तुमची व्यक्ती जी आहे ती तत्वामध्ये विलीन होते आणि संबंध समष्टीमध्ये तुमची प्रकृती विलीन झाली की जसा प्रश्न त्याने प्रत्येक वेळेला विचारला की आता तुम्ही कोणत्या देवतेवाले आहात, याचा अर्थ असा आहे की ते त्या दिशेशी एकरूप झाल्यामुळे त्या दिशेमध्ये असणाऱ्या देवताशी एकरूप झालेत. म्हणून ते म्हणतात की मी आता आदित्य आहे किंवा मी यम आहे असं जे म्हणतात, तर त्या त्या दिशेला त्या त्या देवता आहेत. आणि त्या दिशेवर प्रश्न विचारल्यानंतर त्यांची एकाग्रता त्या दिशेवर झाली की ते आपोआपच त्या ठिकाणी त्या देवतेशी एकरूप होतात आणि ते स्वतःला ते देवता समजून बोलतात आणि मग ते ज्ञान देतात दिशेसंदर्भात. दिशा देवता, देवतेची प्रतिष्ठापना आणि त्या देवतेचं अधिष्ठान हे पहिल्यांदा इंद्रियामध्ये काय आहे. जसं आता नेत्रामध्ये आदित्य आहे, तर आदित्याचं अधिष्ठान नेत्र आहे आणि नेत्राचं अधिष्ठान रूप आहे आणि रूपाचं अधिष्ठान हृदय आहे. असं तो एक सिक्वेन्स सांगितलाय पूर्ण. आणि शेवटी हृदयाचं अधिष्ठान काय असा प्रत्येक ठिकाणी प्रश्न विचारलाय आणि शेवटच्या मंत्रामध्ये हृदयाचं अधिष्ठान म्हणजेच आत्मतत्व आहे असा हा याचा पूर्ण एकंदरीत त्याचा आशय अशा प्रकारचा आहे. तर तो आशय समजून घेणं आपल्याला आवश्यक आहे. ठीक आहे ना. आणि परवाचे वेद दर्शनचे प्रवचन आहेत हा हा. प्रकचन. तर त्याच्यात कृष्ण विवरचा उल्लेख आलेला होता की कृष्ण विवर हो म्हणजे जीव आणि शक्ती, आणि म्हणजे आताचे सायंटिस्ट कृष्ण विवर पर्यंत गेले फिजिकली, हो. पण म्हणजे काहीतरी एनर्जीच्या लेवलवर नाही कळालं की नेमकं त्याच्या पलीकडे काय आहे, कोणी निर्माण केलं, त्याचं फंक्शन काय असतं. हा पुढे कृष्ण विवराच्या पलीकडे काय आहे काय, हम्म. तर त्यामध्ये तो म्हणजे तिथे उल्लेख केलेला नाहीये तो, पण कृष्णविवर जे आहेत ते सगळ्याला आकर्षित करतात म्हणजे आकर्षण करणारं कृष्णविवर आहे. हम्म. आणि सर्व ब्रह्मांडाला आकर्षित करून ते आपल्यामध्ये समावून घेतात. आणि जे हो. समावून घेतल्यानंतर त्याचंही अधिष्ठान जे आहे ते अत्यंत शुभ्र असं आहे. हा. म्हणजे शुभ्र असं आहे कारण काय की त्याच्यातून पुढे जे आहे ना अनेक तारका तयार होतात. जे अनेक प्रकारच्या जे आकाशगंगा आहेत ना त्या शुभ्र किरणातून तयार होतात. आणि असलेले जे एक सध्या जे आहेत त्यांचा मात्र वेग आहे. एकदा ते पूर्ण तयार झाल्या की त्यांचं जे भ्रमण होतं ते भ्रमण कशामुळे होतं तर त्या कृष्णविवरामुळे होतं. हम्म. कृष्ण हे चुंबक आहे आणि जे भ्रमण होतं ते विद्युत आहे. अशी ही दोन प्रक्रिया दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे विद्युत चुंबकीय शक्ती त्याच्यातून निर्माण होते. मग कृष्ण हा जो शब्द आहे हा चुंबकाला धरून आहे काय. आणि त्याच्यानंतर जे राधा हा शब्द जो आला तो राधा म्हणजे काय, तर राधा म्हणजे भ्रमण करणारे.
त्या कृष्णाच्या भोवताली भ्रमण करणारी ही राधाशक्ती आहे. आणि ती राधाशक्ती ही विद्युताचं प्रतीक आहे. हम्म. विद्युत आणि चुंबक ह्याच्यापासून संबंध ब्रह्मांडाची निर्मिती झाली, असं आणि तो त्याच्या सिद्धांत. शुभ्र असं शुभ्र तत्व म्हणजे शिवतत्व म्हटलं हा पलीकडचं. हा काय म्हणता? शुभ्र तत्वच्या पलीकडचं शुभ्र तत्व म्हणजे शिवतत्व. हा, म्हणून शिवतत्व आहे, कारण शिवतत्वातून मग पूर्ण सृष्टी निर्माण झाली, जगताचं निर्मिती त्या शिवतत्वातून झाली. मग कृष्ण आणि शिव जे आहे, तर कृष्ण हे कर्षती इति कृष्ण, आकर्षण करणारा कृष्ण आहे. आणि जो सगळ्यांना प्रभा देणारा, प्रकाश देणारा, ज्ञान देणारा हा शिव आहे. याच्यात कृष्णविवर फक्त म्हणजे सायंटिफिकली पण असं आहे का की ते फक्त त्याच्यात विलीन करतात, असं हा, म्हणजे fuse ते त्याची करतात? डेन्सिटी वाढते. ऍक्च्युली काय होतं माहिती आहे का, त्याचं पृथ्वी उत्पन्न जी पण आहे तेच ना, करतात. जशी जशी त्याची डेन्सिटी वाढते तसं जसं ते कृष्ण विवरामध्ये आकर्षित होतं. आणि ही प्रक्रिया अव्याहत चालू असते. म्हणजे आणि अनेक उत्पत्ती पण तेच करतं का? हा काय, उत्पत्ती कुठे होते? उत्पत्ती पण तिथेच त्याच्यातच होते. उत्पत्ती शिवातून होते. उत्पत्ती कारण म्हणजे जसं उत्पत्ती स्थिती लयामध्ये जर ब्रह्मदेव मांडलेलं आहे उत्पत्तीला, पण खऱ्या अर्थाने ब्रह्मदेवाचं अधिष्ठान जे आहे हे सूर्यच आहे, आपले हे शिवच आहे. त्यामुळे शिव हा ज्ञान देणारा, उत्पत्ती खरी म्हणजे ती ज्ञानाचीच असते, वस्तूची किंवा पदार्थाची नसते. म्हणून ज्ञान देणारा आणि अज्ञानाचं हरण करणारा. मग लयाची देवता जी शिवाला मानलेलं आहे, तर ते अज्ञानाचं लय आहे. आणि त्याची उत्पत्ती जी आहे ती पूर्ण ब्रह्मांडाची. म्हणून सृजन प्रक्रियेमध्ये ब्रह्मदेव जे कार्य करतो, तर त्याच्या मुख्य त्याला प्रेरक तत्व जे आहे ते शिव आहे. आलं लक्षात? डेन्सिटी म्हणजे जडत्व वाढलं का असं? हा काय, डेन्सिटी वाढते म्हणजे जडत्व वाढतं तेव्हा ते लीन होतं असं? हा, तेव्हा जडत्व वाढतं. आणि जडत्व म्हणजेच अज्ञान आहे. काय, आणि जेव्हा त्याचं ज्ञान त्याला मिळतं तेव्हा ते चैतन्यामध्ये येतं. म्हणजे जड तत्व जे आहे ते ओतप्रोत चैतन्याने भरलेलं आहे. पण ते केव्हा स्पष्ट होतं, जेव्हा शिवाच्या संपर्कात तुम्ही जाता तेव्हा. तोपर्यंत तुम्हाला त्याचं अज्ञानातच तुम्ही राहता. अज्ञानाला अंधकार म्हटलेलं आहे आणि ज्ञानाला हा प्रकाश म्हटलेला आहे. ही सुद्धा संकल्पना त्याच्यातूनच झाली की त्या अंधकारात जोपर्यंत आहे तुम्ही, तोपर्यंत तुम्हाला ज्ञानाचा स्पर्श होणार नाही. तुम्ही कुठल्या तरी उपासनेमध्ये आणि ह्याच्यामध्ये म्हणजे उपभोगामध्ये, तुम्ही उपभोगातच आहात, तोपर्यंत तुम्ही ज्ञान तुम्हाला स्पर्श करत नाही. आणि शिवकृपेनेच ते ज्ञान प्राप्त होतं. म्हणून शिव हाच आदिनाथ आहे, आदिगुरु आहे. म्हणजे पहिले जे गुरु आहेत ते शिवच आहेत. त्या शिवापासूनच पुढे गुरु परंपरा झाली. पुढच्या रविवारी भेटूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी श्री समर्थ महाराज की. महाराज